तर थेट जातोय मंत्री अतुल सावे आपल्या मंत्रिपदाचा, आपल्या खात्याचा, आपल्या विभागाचा पदभार स्वीकारतात तिकडे। तर ही अतुल सावे यांची थेट दृश्य आपण पाहतोय। आपल्या विभागाचा अतुल सावे हे पदभार स्वीकारतात। अतुल सावे यांची ही थेट दृश्य आपण पाहतोय। आपल्या विभागाचा पदभार स्वीकारताना अतुल सावे साहेब की ओबीसी कल्याण हे विभाग मी ऑलरेडी 2.5 वर्ष त्याच्यावर काम केलेलं आहे। नक्कीच त्याच्यातल्या काही अजून ज्या डेव्हलपमेंट्स किंवा योजना करायच्या त्याच्यामध्ये आवर्जून लक्ष घालून आणि काही आमचे हॉस्टेल्सचे वगैरे काही प्रस्ताव प्रलंबित राहिलेले आहेत ते पुढच्या काळामध्ये पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करू। त्याच पद्धतीने 2 नवीन खात्यांची जबाबदारी रिन्युएबल एनर्जी ऊर्जा हा देशभरामध्ये सध्या ग्रीन एनर्जी आमचा संकल्प आहे आणि त्या माध्यमातून पण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रभर ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो तिकडे सोलार आणि ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून विकास करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र गो ग्रीन या पद्धतीने त्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो सोलार या विषयावर जास्तीत जास्त काम करून पुढच्या 2 ते 3 वर्षात महाराष्ट्रामध्ये एनर्जी सेविंग्स कसं करता येईल त्याच्यामध्ये या सगळ्यामध्ये आम्ही लक्ष घालून काम करू। नाही, मी सांगितलं ना, आता आजच चार्ज घेतोय। चार्ज घेतल्यानंतर त्यामध्ये आवर्जून अभ्यास करून येणाऱ्या काळामध्ये दुग्ध विकास या भागामध्ये दूध डेअरी आणि या सगळ्या विषयामध्ये आवर्जून लक्ष घालून आम्ही काम करू। या प्लीज जरा ये बैठिए, उसमें आगे चल के रिटायरमेंट के बाद एमएलए बना देंगे। एमएलए सर 100 दिवसाचा तुमचा सर्व कारभार जो आहे त्या संदर्भात काय विशेष? नाही, जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हाला 100 दिवसाचा जो कार्यक्रम दिला आहे त्याच्यामध्ये आवर्जून लक्ष घालून येणारे ऑलरेडी त्याच्यातले 10 दिवस तर गेलेत, पण नक्कीच पुढच्या 90 दिवसामध्ये त्यांनी दिलेले सगळे कार्यक्रम राबविण्याचा आणि मी सांगितलं तसं दोन्ही डिपार्टमेंटमध्ये आवर्जून लक्ष घालून इट विल बी अ मॅरेथॉन आणि आम्ही नक्कीच काम करून या महाराष्ट्राला प्रगतीच्या पथ्यावर नेण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या मागे गंभीरपणे आम्ही काम करू। दुसरीकडे ओबीसी वसती जे गृह आहे त्यामध्ये जात पडताळणीचं सरकार ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने अगोदर पण चालू होतं, पण कित्येक वेळेस काय होतं की काही डॉक्युमेंट। तर अतुल सावे यांनी ओबीसी कल्याण विभागाचा हा पदभार स्वीकारलेला आहे आणि त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।